तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील चारबन जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दीपक उमाळे यांची राज्य शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024-25 साठी निवड झाली होती। त्यानुसार त्यांना 22 सप्टेंबर रोजी टाटा थिएटर नरीमन पॉइंट मुंबई येथे एका दिमागदार शासकीय कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून दादा भुसे शिक्षण मंत्री, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, डॉक्टर पंकज भोयर शिक्षण राज्यमंत्री, आमदार मो अभ्यंकर, मनीषा कायंदे, रणजित सिंह देओल प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, सचिंद्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यासह मान्यवरांची उपस्थिती होती। राज्यगीत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन मान्यवरांच्या हस्ते उमाळे यांना पुरस्कार वितरित करण्यात आला। शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उमाळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी द्विभाषा शब्दकोश निर्मिती केली असून आदिवासी क्षेत्रातील मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत। चारबन येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक पद्धती विकसित केल्या आहेत व लोकवर्गणीतून शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध केली आहे। आदिवासी समाजाच्या चालीरीतींचा त्यांनी अभ्यास करून शिक्षण अधिक सुलभ व आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे। या कामगिरीच्या बळावर उमाळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालाय। पुरस्कार प्राप्त झाल्यावर उमाळे यांनी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली। यावेळी भुजबळ यांनी उमाळे यांच्या कार्याचा गुणगौरव करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव।